हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आता इथून असं शूट करताना काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे मला, कारण प्रत्येक वेळेला असं सगळं मेस दिसायचं आणि नको वाटायचं शूट करायला. ही साईड पूर्णपणे आता छान वाटते. आणि जर आता माझा चेहरा थोडासा असा सुजल्यासारखा वाटत असेल तर मी आत्ता झोपलेलो आम्ही 4:30 वाजता, कारण दिवसभर आम्ही बोलणं आणि ह्याच्यातच गुंग होतो. तन्वी पण आहे इथं बसले मला हेल्प करत. आता ही कपाट जे सेट करायचे, बाबांचं सेट आहे, आरवचं सेट आहे, माझंच मी काही केलेलं नाही. पाठीमागे सगळा गोंधळ दिसतोय तुम्हाला, तर ते प्रॉपर मला सेट करायचं आहे. आणि आता तेच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ते करतानाच इथं का कपाट करून घेतलं आणि बाकी सगळ्या डिटेल्स ज्या आहेत ते शेअर करेन मी. अजून एक गोष्ट, मी माझा जो ब्रँड आहे किंवा एक व्हेंचर आहे माझं, तर ते मी स्टार्ट केलेलं आहे. याचं खूप जणींना माहीत असेल. इंस्टाग्रामची ती पेज, त्या पेजची लिंक मी जी आहे ती तुम्हाला देते, कमेंटमध्ये पिन करून देते. अफोर्डेबल साड्या ज्या आहेत त्या तिथे मी आणलेल्या आहेत. काही अजून चांगल्या सुद्धा, म्हणजे ज्यांना माहेश्वरी किंवा सिल्क, प्युअर सिल्कमध्ये ज्या हव्या असतील तर त्यासुद्धा आणण्याचा प्रयत्न करेन. पण तात्पुरतं सॉफ्ट सिल्क आणि ज्या काही मी 1-2 वेळा इथे मला वाटतं मी लक्ष्मीपूजेच्या दिवशी पण नेसले होते, महालक्ष्मीचं उद्यापन होतं, तर तशा क्वालिटीमध्ये सुद्धा काही आहेत. तर त्या पेजला नक्की भेट द्या आणि आवडलं तर नक्की परचेस करा. ट्राय करेन चांगल्यात चांगली क्वालिटी तुम्हाला देण्याचं. त्याची लिंक मी देते, कमेंटमध्ये पिन करून देते, तर तिथे जाऊन ते पेज बघा, फॉलो करा नक्कीच. ट्राय करेन, प्रामाणिकपणे तर मी ते प्रयत्न करतेच आहे. पण जसं मला तुम्ही नेहमी साथ दिलाय, तर ह्यामध्ये सुद्धा तुमचं जे सपोर्ट आहे ते मला मिळू देत, कारण तुम्हीच मला याच्यासाठी प्रोत्साहन दिलंय जास्त, की तू स्वतःचं असं काढ म्हणून. तर त्या सगळ्यांसाठी सगळ्यांचे मी खूप 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 आभार मानते आणि धन्यवाद. मेन 2-3 दिवस झाले मी ते स्टार्ट केलेलं आहे आणि बघू आता कसं काय काय होते. चला आता हे जे आहे ते व्यवस्थित करूयात. इथे कपाट तुम्हाला दाखवते कसं आहे ते. एक हे मी माझ्यासाठीचं, म्हणजे मी काय केलं तर मी ही तिन्ही कपाटं जी आहेत ना, तर ती प्रॉपर त्यांना सांगितले की असं असं पाहिजे. मग आता इथे हे ठेवलं आहे, साड्यांसाठीचं ठेवलं, म्हणजे इथे अडकवायच्या साड्या खाली ठेवायच्या थोड्या, आणि इथे 2 बॉक्स तुम्हाला दिसतात, इथे काही कपडे ठेवलेले आहेत ते असंच ठेवलेले आहेत. हे करून बाबांचा पण कपाट अजून सेट करायचं प्रॉपर. त्यांनी म्हटले माझं मी करतो, तू हाय तसं ठेव म्हणून. तर हे असं त्यांनी, आम्ही जेव्हा ते कपाट रिकामी केलं तेव्हा त्यांनी असं केलं. त्यांचं मी मेन सिम्पल कप्पे करून घेतले, एक ड्रॉवर, म्हणजे त्यांना प्रॉपर ते तसं ठेवता यावं म्हणून. आणि आरवचं पण बऱ्यापैकी ठेवलं आहे. इथे सगळे कपडे त्याचे, हे असं परत त्यानं होतं तसं उलटापालट केलं आहे. आणि मेन त्याची खेळणी हे उंच असं याच्यासाठी करून घेतले की त्याचे ते बॅट आणि हे स्टम्पटेन राहावं. इथे त्याची बंदूक हे ते, आणि इथे थोडीशी खेळणी, म्हणजे प्रॉपर बाहेर काही दिसणार नाही. हे त्यांना मी ड्रॉ करून दिलं होतं की अशा पद्धतीने हे फोल्ड करा म्हणून, म्हणजे बाहेर काहीच दिसणार नाही. 5 फूट उंचीची आहेत ही कपाटं. आणि ह्या सगळ्या कपाटांचा, म्हणजे तिन्ही कपाटांचा खर्च मला 15,000 आलेला आहे पूर्ण. 5 फूट उंची बरोबर, म्हणजे माझ्यापेक्षा उंचीला, इथे जर म्हटलं मी इथं उभं राहिल्यानंतर मला इथे लागतं बरोबर ते, म्हणजे 5 फूट आहे माझी उंची. मी किती असेल बघा, 3-4 इंच असेल अजून, होय ना, 2-3 इंच तरी, 5-3 आहेच माझी उंची. तर हे आता सेट करतो आम्ही. यामध्ये मला तन्वी बहुमूल्य योगदान देणार आहे. ताई त्यांच्या चुलत बहिणीकडे गेल्यात, म्हणजे ज्या कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं, तर तिथे त्यांनी बोलवलं, मी तिकडे गेल्यात. बाबा पण बारशाला गेलेत त्यांच्या मित्राच्या नातवाच्या बहुतेक. आणि आरवाई बाहेर घ्यावते, सचिन पण बाजारात गेलेत. तर आम्ही आता हे आवरून घेतो, कारण दिवसभर आम्ही खूप दंगा केला आहे आणि झोपून उठून असं झालं, तर म्हटलं काम करूयात थोडंसं. प्रॉपर साड्या लावल्या, इथे पण ठेवल्या. आणि इथे जे राजस्थानला मी ड्रेस घातले होते तर ते ठेवले, म्हणजे जे कधीतरीच आपण सणवाराला घालतो ते. आणि ते साईडला जागा ठेवले, जे जास्त जाडीचे स्कर्ट आहेत ते ठेवण्यासाठी. म्हणजे बऱ्यापैकी हे सगळं सेट झालं साड्यांचंच. आणि ब्लाऊज जर म्हटला तर हा इथे जर ब्लाऊजसाठीचा जे मी असला डब्बा होता तो जर इथे ठेवला असता तर भरपूर जागा रिकामी राहिली असती. म्हणून काय केलं, ह्यांच्या कपाटातला खालचा कप्पा जो होता तो माझंच होता, तर तिथे ठेवून दिले मी प्रॉपर. आणि अजून इथे हे असं आहे, तर हे आता व्यवस्थित ठेवते. कपाट तरी आता बऱ्यापैकी सेट झालं. ही बांधणीची साडी, याचा पण ब्लाऊज झाला. आणि जो एक ड्रेस दिला होता ना शिवायला, म्हणजे जो कपडा मी तुम्हाला दाखवलेला, तर तो ड्रेस पण आला.
त्याने अंगारका पॅटर्न मध्ये शिवलाय. तो ते घातल्यानंतर कळेल कसा दिसतोय काय पॅटर्न. बघे चांगला शिवलेत तरी पॅटर्नचा आता तरी बघितलेत कारण त्यांनी पहिल्यांदाच हा पॅटर्न ट्राय केला. मला म्हणाले घालून बघा ड्रेस कसा दिसतोय त्याच्यानंतर मग आपण पुढे बघूया जर कमी जास्त करायचं. आता हे एवढं तरी सेट केलंय. आता हे फक्त करायचं आहे. थोडा अजून वेळ जाईल मला तास जाईल पण प्रॉपर केलं. आता साड्या कुठल्या आहेत त्या समजतात प्रॉपर. चल आवरूयात पटपट. यात मला तन्वीची मोलाची मदत झाली. आरोला घेऊन जा. चल उद्या सुट्टी आहे ना तुला. आता तू बरोबर झाली. चल राहा बी म्हणतो सगळ्या बघ. राहा तू 2-4 दिवस एकाच भाषेत सांगितलं बरोबर आहे. यायचं तर 4 दिवस राहायचं नाहीतर यायचं नाही. शाळेत शाळेला कोण आहे शाळेला? ही कॉलेजला. मी काय म्हणणार लागलोय पुढच्या शनिवारी या जाऊन जाणार लागलो. आम्ही इकडे जातो तेव्हा 4 दिवस निवांत राहताय. पण नंबर 1 प्लस बॉडीगार्ड 2 in 1 आहे प्लस मॅनेजर. मोबाईल व्यवस्थित तुझा मॅनेजर तुझा मोबाईल घेतला सेल लावते. हा कोणाचा मामांचा ते लाडू घ्यायला घेतले कसं टाकलं ते. ए बाबा चल ती जा की त्यांच्यासोबत. घरातच बसून फोन करा पोचल्यावर. मी येतच नाही. लाडीला यांना मी घेऊन जाऊ तिकडचं तिकडे पडा. चिमटेल की बोट माझी. तिथं बोट आहे ते. हात आहे की माझा हात पण तेवढ्याच जातोय. बघूया. बाय बाय. अक्षयचं ऑफिस आणि तन्वीचं कॉलेज असल्यामुळे ताई 2 दिवस थांबून गेल्या. 11 वाजले मला सगळं आवरायला आणि व्हिडिओ त्याचंच केला नाही कारण हे सगळं आवरताना मी दाखवलं असतं तर मला 12-1 आरामात वाजले असते. प्रॉपर सगळं ठेवलेलं आहे आता. अगदी म्हणजे जिमवेअर वगैरे, रात्रीचे ड्रेस वगैरे, चुडीदार वेगळ्या, जीन्स वेगळं आहे, टॉप वेगळे आहेत, त्याच्यानंतर वनपीस वेगळे आहेत आणि हे काही जे आहे ते छोट्या जे सोफा आहे वरती जो छोटावाला तर तिथं ठेवायचं म्हणे बाजूला काढून ठेवलं आहे. आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळी मी करायला घेतलं. इथलं पण सामान सगळं काढलं. यामध्येच मी माझ्या काही साड्या ठेवल्या होत्या कारण कपाटात जागा नव्हती. पण आता प्रॉपर झाले. हे सगळं क्लीन करून घेतलं आणि त्या बॉक्सेसमध्ये काही गोष्टी भरल्या ज्या जास्त नेसेसरी नाही आहेत आणि बाकी एक्स्ट्रा गोष्टी त्याही ठेवल्या. काही ब्लाऊज पीस एक्स्ट्राचे होते तेही ठेवले. काही साड्या एक्स्ट्राच्या आहेत त्याही ठेवलेल्या आहेत कारण आता हा बिझनेस आहे म्हटल्यानंतर मला प्रत्येक साडीची क्वालिटी बघून त्याचा रिव्ह्यू करावा लागणार आहे आणि त्याच्यानंतरच ती साडी मग दाखवावी लागणार आहे. आता ज्या साड्या पेजवरती आहेत त्या स्वतः साड्या मी बघितलेल्या आहेत. त्या प्रॉपर अशा एकदम सिल्कमध्ये चापून बसणार आहेत. आता हे असं दिसतंय छान व्यवस्थित जरा स्पेशियस वाटते, मोकळं वाटते आणि छान वाटतं. म्हणजे त्या टापटीप म्हणतो ना आपण एकदम तसं वाटते. त्यामुळे मी तरी खुश आहे. आता खूप जणींनी बघितलेच सगळे ब्लॉग कंटिन्युअसली त्यामुळे त्यांना माहिती आहे की मी वाण काय काय दिलं होतं. तरी पण काही जणी म्हटलं की तू वाण दाखवायला पाहिजे होतीस. तर मी प्रत्येक व्हिडिओ जसं सुरू होते ब्लॉग तसं मी सांगितलं होतं मी काय काय घेते किंवा काय. पण पोटलीमधून पूर्ण दाखवायला पाहिजे होतं असं काल एक कमेंट आली होती. मग तिला म्हटलेलं आहे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. आणि ही एक पोटली एका काकींची राहिलेली आहे ज्यांना चालत नव्हतं मग त्या आल्या नव्हत्या मग त्यांना मी आज देणार आहे. मग ती एकच उरलेली बाकी सगळ्या प्रॉपर व्यवस्थित झाल्या. तर ही ब्रोकेडची अशी पोटली आहे आणि त्यामध्ये हा असा फॅब्रिकचा गजरा आहे सोनेरी. हा बघा हा असं कोणत्याही साडीवरती येतो याला बांधण्यासाठी असं आहे. त्याच्यानंतर ही झुमके आहेत. ही झुमके मी दाखवले होते ब्लॉगमध्ये एकदा. त्यासोबतच हे असं फॅब्रिकचंच फूल आहे असं लावण्यासाठी. आणि खायला काय दिलेस म्हणून विचारत होत्या. मग असं होतं की गुलाबजामुन तर आपण नेहमी करतो किंवा काही ना काहीतरी देतो पण म्हटलं एक गडबडीत असतात सगळ्या. मग त्याच्यामुळे मी काजू आणि बदाम अशी ही पाकिटं केली होती आणि ती दिली प्रत्येकीच्या याच्यामध्ये. मग जेव्हा वेळ मिळतील तेव्हा निवांत खातील म्हणून. कारण शनिवार धरून अजून हळदी कुंकू होते त्याच्यामुळे ते गडबड करतात नीट खात पण नाहीत. त्याच्यासाठी मी असं पोटलीमध्येच दिलं होतं. आणि आम्ही जेव्हा हळदी कुंकू करतो तेव्हा मग हातामध्ये
तिळगुळ तर देतोच, मग ते तेवढं तोंड गोड करून जातात आणि मग थोडं एक्स्ट्रा काहीतरी, म्हणून मी हेच ठरवलं असं द्यायचं. आणि अशा 3 कलरमध्ये होत्या पोटली बॅग. हे असं काहीतरी बॅग वगैरे करून घ्यायचं असेल फॅब्रिकचं तर तुम्ही सॅम डिझायनिंगला फॉलो करू शकता इंस्टाग्रामवरती, तिच्या पेजचे डिटेल्स मी दिले होते. आणि अजून कोणी काहीतरी मला विचारलेलं लक्षात नाही आहे. हा कपाटाबद्दल, कपाट करायला आम्ही 15 दिवस आधी दिलं होतं. सगळंच बाहेर असं मेस दिसत होतं, कारण छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या होत्या लागतील तशा. आणि नंतर असं वाटायला लागलं की खूप गडबड होणार आणि उगाच रचलं जाणार. रोज जसा मोठा होतं तसं सामान त्याचं वाढण्यापेक्षा खेळण्याचं सामान वाढते. माझे कपडे आहेत तेवढेच आहेत. साड्या ज्या होत्या त्या इकडच्या साईडला ते ह्या बेडमध्ये जे होत्या त्यातून सगळ्या बाजूला काढल्या आणि ते प्रॉपर लावल्या, कारण कुठली नेसायची कुठली नाही हे आपल्याला कळते आता. आणि साडीचा बिझनेस आहे त्याच्यामुळे त्या जशा माझ्या साड्या आहेत ज्या मी घेतल्या त्या तुम्हाला खूप आवडलेल्या साड्या, मग तशामध्येच तू घेऊन ये असं होतं. पण त्या अशा साड्यात म्हणजे प्युअर सिल्क किंवा प्युअर हँडलूम असलेल्या माहेश्वरी सिल्क वगैरे अशा साड्या आहेत त्या, मग त्या थोड्याशा कॉस्टली आहेत. मी काय करते त्याचाच रिप्ले काढण्याचा प्रयत्न करते, म्हणजे तशीच दिसणारी साडी पण फॅब्रिक थोडं वेगळं, कारण आपल्याला तशीच दिसणारी हवी असते साडी जी छान चापून चोपून बसेल. मग अशा काही साड्या मी चंद्रमा कलेक्शनवरती टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता. आणि माहेश्वरी सिल्कमध्ये सुद्धा अगदी साड्या मी घेऊन येते लवकरच, ज्यांना मी एक रेड कलरची दाखवेन नंतर एका शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर सेम तशीच साडीसुद्धा कमी कॉस्टमध्ये अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करेन आहे. सुरू आहे माझे की जास्त प्रीमियम साड्या आहेत चांगल्यातल्या तर त्या कमी कॉस्टमधून कुठून मिळतील किंवा कसं आहे तर ते देण्यासाठी तुर्तास आत्ता ज्या साड्या अपडेट केल्या आहेत अप्रतिम कलेक्शन आहे, चापून चोपून बसतात साड्या. त्यातल्यासुद्धा 2 साड्या मी दाखवलेल्या आहेत ब्लॉगमध्ये अगोदरच. जसं मी म्हटलं की महालक्ष्मीच्या पूजे दिवशी ते नेसली होती मी ती साडी आणि ती खूप सगळ्यांनी विचारली होती साडी खूप छान दिसते धनश्री म्हणून. जस्ट ट्रिपला जायच्या आदल्या दिवशी आदल्याच्या दिवशी काहीतरी मी नेसली होती, मला वाटतं की पहिल्या दिवशी नेसलं, नाही महालक्ष्मीचं व्रताचं स्टार्टिंग होतं तेव्हा पहिल्या गुरुवारी मी नेसली होती ती साडी. इथे फोटो देते साईडला, तर त्याचे डिटेल्ससुद्धा आहेत पेजवरती, जाऊन तुम्ही चेक करू शकता. चला उद्या भेटते, कारण खूप आज कालचा ब्लॉग आणि आज दोन्ही मिळून करते, कारण तिकडे मी जास्त लक्ष दिलं, कारण ते पेज सेट करायचं होतं आणि बाकी सगळ्या गोष्टी. आणि ते पेज मी आणि माझी एक असिस्टंट आहे, तर दोघीही आम्ही हँडल करतो आहे. कधी ती करते कधी मी करते, मला वेळ मिळेल तसं, नंतर कंटिन्युअसली तीच बघते, कधी कधी मी रिप्लाय करते. तर असं आहे आता सध्या सुरू. आणि थँक्यू सो मच. उद्या आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या. बाय बाय.